की तुझ्या विना सखा गणेशा मज कोण नाही, कणाकणात भरला तू देवा या साऱ्या विश्वाच्या ठाई, की नाममुखी घेता तुझे देहभान मी हरपून जाई, दास बनून राहीन सदैव देवा, अरे मीच आज तुझ्याच पाय। शिव शंभू तुम्ही बोला, तो बाळ माझा कुठे हा गेला, अंगाच्या मळापासूनी त्याला होता बनविला। पार्वती सांगते, ही आदिमाय सांगते भगवान शिवशंकराला, देवाची देवा माझ्या अंगाच्या माळापासून मी माझा बाळ बनवला होता, इथे त्याला ठेवला होता, आता माझा बाळ अचानक नाहीसा असा होतोय, मला दिसेना असा होतोय, नक्की प्रकार तरी काय आहे? पार्वती माता काय सांगते गणरायाला ऐका, शिवशंकराला म्हणून म्हणतोय, शिव शंभू तुम्ही बोला, बाळ माझा कुठे हा गेला, हो अंगाच्या माळापासूनी त्याला होता बनविला, या क्षणाला देवा, अहो या क्षणाला तुम्ही आना हो गणाला, आज या रणाला, अहो आना हो गणाला, आज या रणाला। बोला बाळ माझा कुठे हा गेला, अंगाच्या मळापासूनी त्याला होता बनविला, या क्षणाला आना हो गणाला, आज या रणाला, आना हो गणाला, आज या रणाला, आना हो गणाला, आज या रणाला, आना हो गणाला, आज या रणाला। अंघोळीला होता दारी मैसमीला, सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो देवा, तुम्ही का केला त्याचा घात हो, सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो। शाहीर माझ्या गणातून तुमच्यावरती प्रश्न सोडलाय, ज्या आदिमायेनं ज्या पार्वती मातेनं अंगाच्या माळापासून बाळ गणपती बनवला, पार्वती मातेनं आदेश दिला बाळ गणराजाला, गणराया मी स्नानाला जाते, मी आंघोळीला जाते, तुम्ही या दारावरती पहारा देत राहा, अगदी देवांचा देव जरी खाली उतरला तरी आतमध्ये कोणाला येऊन जायचं नाही। आणि म्हणून मातेच्या आदेशानुसार, आईच्या आदेशानुसार बाळ गणराज त्या दारावरती आपली आई आतमध्ये आंघोळीला गेले, बाहेर पारा देत बसलेत, मातेचा आदेश आहे, देवाचा देव जरी आला तरी आतमध्ये कोणाला सोडायचं नाही, म्हणून पडायचंय। जाता अंघोळीला होता दारी मैसमीला, सांगा तुम्ही का केला त्याचा घात हो देवा, सांगा तुम्ही का केला त्याचा घात
काय झाला तुम्ही संपविले त्याला, असा काय केला हो अपराध हो, असा काय केला अपराध हो, असा काय केला अपराध हो. त्याच्या विना हो कशी मी राहू, सांग आता कसे समजावू या मनाला, आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला आज या रणाला. आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला आज या रणाला. होता होता समजला पाळल्या हो तुम्ही असला, त्रिखंडात याला वा त्याचा शोध हो देवा, त्रिखंडात या लावा त्याचा शोध हो, त्रिखंडात या लावा त्याचा शोध हो. या हो आईला वासराच्या गाईला, नका येऊन देऊ तुम्ही क्रोध हो, नका येऊन देऊ मला क्रोध हो, नका येऊन देऊ मला क्रोध हो. नाश करीन मी त्रिभुवनाचा, विचार करणार नाही कुणाचा या क्षणाला, आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला गणाला आज या रणाला. आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला आज या रणाला. शिवशंभू तुम्ही बोला, बाळ माझा कुठे हा गेला, अंगाच्या मळापासून त्याला होता बनविला या क्षणाला, आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला आज या रणाला, आना हो गणाला आज या रणाला. या कलियुगाची व्यथा गणा तू जाणून घेशील का, माझ्या भक्तजनांच्या रक्षणाला तू सदा धावून येशील का, पाठी राखा दिनदुबळ्यांचा श्रीगणा तू होशील का, संकट काळी या भक्तजनांना तू गणेशा आधार देशील का. वाढले हे पाप जगिया, सांगू मी कुणा, तारण्याय भक्त जनाना तुम्ही हो गणा, अहो तारण्याय भक्त जनाना तुम्ही हो गणा. वाढले हे पाप जगिया, सांगू मी कुणा. आहा या आहा
वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा तारण्या या भक्त जनाना तुम्ही हो गणा तारण्या या भक्त जनाना तुम्ही हो गणा वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा वाढले पाप जगिया सांगू मी पुन्हा वाढले पाप जगिया सांगू मी पुन्हा ओ तारण्या या भक्त जनाना तुम्ही हो गणा तारण्या या भक्त जनाना तुम्ही हो गणा वाढले पाप जगिया सांगू मी पुन्हा वाढले पाप जगिया सांगू मी पुन्हा आहा महादुराचारी वाढले या भुवरी बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी देवा बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी बाप्पा अरे आज असं या आजान लेकराला सांगावं का वाटतंय या भूतलावरती पापांचा बाजार झालाय आज कवळ्या कवळ्या जीवांची आबरूची लखतर वेशीवरती टांगली जात आहे बाप्पा अरे सुंदर असा अनमोल देह या माणसाचा तू दिलास पण या माणसाने त्याचा उपयोग मात्र वाईट कामासाठी केला म्हणून म्हणायचंय महादुराचारी वाढले या भुवरी बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी बदलून गेली तुझी स्वर्ग नगरी घडतात कर्मैतेही दानवापरी असे आले संकट देवा मानवावरी असे आले संकट देवा मानवावरी असे आले संकट देवा मानवावरी हो रोज जगी अत्याचाराचा घडतो या गुन्हा रोज जगी अत्याचाराचा घडतो या गुन्हा कोण करील रक्षण त्यांचे तुषारे विना कोण करील रक्षण त्यांचे तुषारे विना वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा सांगू मी कुणा वाढले हे पाप जगिया सांगू मी कुणा वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा वाढले हे पाप जगिया सांगू मी पुन्हा ओ तारे
राज सांगू मी कुणा. तर विषय आपल्या गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं. हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का. अहो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन. गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस पण या मनामध्ये आज काय लागलंय. सांगा हो गणा अहो कोणाचे करू मी पूजन. नाही सामोरी ती मुरमुर गोजी कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी. नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. ओ नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी. नाही सामोरी तुझी मूर्ती गोजिरी कसे तुझे गाऊ भजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी फुलाची दुर्वा वेगची कुजबुज झाली. नभागणी ती शुक्र चांदणी फुलली अगाली. शुक्र चांदणी फुलली अगाली. नभागणी ती शुक्र चांदणी फुलली अगाली. आल्या हर्षितल्या भारी पावसाच्या या सरी. आल्या हर्षितल्या भारी पावसाच्या या सरी. त्रिभुवनी सजली गावनी नयनी मनोरंजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन. तुझी वाट पाहती गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती. गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती. गोड सुरात गाणं कोकिळा तुझे गीत गाती.
कुणाला निरंजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो नाही सामोरी तुझी उलटी गोंजिरी नाही सामोरी तुझी उलटी गोंजिरी कसे तुझी गाऊ सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन हो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन सांगा हो गणा आहू कोणाचे करू मी पूजन परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी आज विषय गाजवाय या संबंध माझ्या लेकरांसाठी आहे संबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही संबंध या युगासाठी कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस परवा पण मित्रांनो सांगितलंय 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो ते कोयना धरण कशी पकडलं विषय काय आहे हा सर्व खेळ आहे त्याचा मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात मी बोलतो नाही म्हणत विकास डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसाला निसर्गाचे पण वाट लावून टाकले म्हणून तो माणसाची जीवन होतोय त्या अंगाची घाई उगाच होत नाही म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय आज गण गातोय शेवटचा पावसावर तुला पाडायचा तेव्हा मारायचा तेव्हा मरपड तर किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर पण आजचा विषय शेवटचा कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे शुक्रांची माहिती म्हणतात 22 तारखेला म्हणतात पडणार आहे याकडे थोडासा लागला आता बघूया नक्की काय करतोय कारण हा खेळ आहे सगळा त्याचा कोणाचा विषय अभ्यास होतोय काय म्हणते लक्षात की तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा अरे तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता तरी तू थांब बाबा अरे खेळ तुझा न्यारा मग रोज उन्हाचा चढतोय पारा हा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा
तुझा वाण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा आता पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा झाली तुझीच धरणी माई कसे सांभाळील सांग गणेशा तुझीच ही नवलाई अरे तुझीच ही नवलाई अरे तुझीच ही नवलाई रामवनात बुरा ढोरणा नाही गुळी पाणी झाला रामवनात बुरा ढोरणा नाही गुळा पाणी झाला आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा हरण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा 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 तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा तुझ्या वाचुनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा आता जरी तू बाप्पा खेळ तुझा हरण्याला रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा रोज उन्हाचा चढतोय पारा थोडा पाठव पाऊस वारा जवान निघन झालेला आहे आता विषय तो गबडीचा